एखाद्या जमिनीवर तुमच्या कुटुंबाने 4 पिढ्या घाम गाळला आहे अशी कल्पना करा. तुमचे पणजोबा, आजोबा, वडील आणि आता तुम्ही स्वतः त्या काळ्या आईची सेवा करत आहात. पण जेव्हा तुम्ही ट्रॅक्टर घेण्यासाठी बँकेत जाता तेव्हा बँक तुमचा अर्ज थेट फेटाळते. का? कारण 7/12 उतार्यावर तुमची नोंद मालक म्हणून नाही तर केवळ कूळ म्हणून आहे. आणि मूळ मालक कोण? तर एक देवस्थान. हो, पण यावर दुसरा उपाय असू शकतो. थेट मालकीच द्यायला हवी असं नाहीये. आणि नेमका हाच आजच्या चर्चेचा विषय आहे. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवरील या विशेष वैचारिक मंचावर म्हणजेच द डिबेटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत देवस्थान इनाम जमीन कायदा 2026चा मसुदा. कोण होणार या जमिनींचा मालक? पिढ्यानपिढ्या राबणारा शेतकरी की शेकडो वर्षांचा इतिहास असलेलं देवस्थान? आणि यातून निर्माण होणारा आर्थिक आणि कायदेशीर गुंता किती मोठा असू शकतो हेही आपण उलगडणार आहोत. अगदी बरोबर. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. मी आहे तुमचा प्रस्तोता आणि या मसुद्यातील जमिनी कसणाऱ्यांना कायदेशीर मालकी देण्याच्या तरतुदीचं मी समर्थन करतो. कारण माझ्या मते हा केवळ प्रशासकीय प्रश्न नाही, तर हा एका ऐतिहासिक न्यायाचा भाग आहे. आणि मी या भूमिकेशी पूर्णपणे असहमत आहे. मी या मसुद्याकडे अत्यंत वेगळ्या आणि काहीशा चिंताजनक दृष्टिकोनातून पाहते. प्रशासकीय सुटसुटीतपणाच्या नावाखाली आपण एका मोठ्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचं खाजगीकरण तर करत नाही ना, हा माझा मुख्य आक्षेप आहे. खाजगीकरण हा शब्द थोडा जड वाटतोय नाही का? अजिबात नाही. तो वस्तुस्थितीला धरून आहे. या नव्या मसुद्यामुळे राज्यातील सुमारे 45 लाख हेक्टर देवस्थान जमीन थेट खाजगी मालकीत जाण्याचा एक प्रचंड मोठा धोका निर्माण झालाय. देवस्थानांना या जमिनी देण्यामागे शेकडो वर्षांपूर्वीचा एक सामाजिक उद्देश होता. तो मोडीत काढून जमीन कसणाऱ्यांना थेट सर्वोच्च मालकी देण्याऐवजी त्यांना भाडे करारावर जमीन द्यावी, पण मालकी ही देवाचीच असावी अशी माझी ठाम भूमिका आहे. बर, आपण या चर्चेची सुरुवात या कायद्याच्या व्यावहारिक आणि प्रशासकीय गरजेपासून करूया. आता बघा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासारख्या भागात देवस्थान जमिनींच्या व्यवस्थापनासाठी आत्तापर्यंत कोणताही ठोस कायदा नव्हता. हा नवीन मसुदा गुरव, मिराजदार आणि कुळ यांना शासनाला एक ठराविक नजराणा भरून कायदेशीर मालकी देतो. म्हणजे प्रशासकीय भाषेत याला वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये जमिनीचे रूपांतर करणे म्हणतात. जोपर्यंत जमीन वर्ग 2 मध्ये असते तोपर्यंत ती केवळ कसण्यापुरती तुमची असते. ती विकण्याचा किंवा बँकेकडून कर्ज घेण्याचा अधिकार त्या शेतकऱ्याला नसतो. ही टांगती तलवार वर्षानुवर्षे शोषण करणारी आहे. मसुद्यातील ही तरतूद त्या शेतकऱ्याला कायमस्वरूपी स्थैर्य देते. स्थैर्याचा तुमचा मुद्दा मला समजतो, पण एक सेकंड, या स्थैर्याची किंमत देवस्थानांनी का मोजायची? तुम्ही 45 लाख हेक्टर या आकड्याकडे केवळ जमिनीचा एक तुकडा म्हणून पाहू नका. यामागील अर्थशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की देवस्थानांचे उत्पन्न बुडेल? साहजिकच आहे ना. पूर्वीच्या काळी राजे महाराजांनी ह्या जमिनी इनाम म्हणून का दिल्या? कारण देवस्थानांचे दैनंदिन व्यवस्थापन, पूजा अर्चा आणि तिथल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर चालायचा. हे एक शाश्वत आर्थिक मॉडेल होतं. आता समजा आपण नजराणा घेऊन या जमिनी वर्ग 1ने वाटून टाकल्या, तो नजराणा एकरकमी बँकेत जमा होईल. हो, आणि त्यावर व्याज मिळेल ना? पण वाढत्या महागाईच्या काळात त्या व्याजातून भविष्यात देवस्थानांचं अस्तित्व कसं टिकेल? देवस्थानाची सर्वोच्च मालकी काढून घेणं म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी या ऐतिहासिक संस्थांना कायमचं परावलंबी करण्यासारखं आहे. जमीन कसणाऱ्याला अधिकार नक्की द्या. त्यासाठी नोंदणीकृत भाडेकरार हा उत्तम मध्यम मार्ग असू शकतो. भाडेकराराचा पर्याय ऐकायला खूप संतुलित वाटतो, पण प्रत्यक्ष व्यवहारात तो शेतकऱ्यांच्या मुळावर उठतो. भाडेकरार आणि मालकी यात जमीन आसमानाचा फरक आहे. कसं काय? अधिकार तर मिळतोच ना. मी एका उदाहरणाने सांगतो. समजा तुम्ही एका कंपनीत काम करता आणि कंपनीने तुम्हाला वापरण्यासाठी एक लॅपटॉप दिला आहे. तुम्ही त्यावर कितीही चांगलं काम केलं तरी तो लॅपटॉप तुमचा होत नाही. नोकरी सोडताना तो तुम्हाला परत करावा लागतो. बरोबर. हे असतं की विश्वस्तांसोबत वाद झाला तर जमीन कधीही काढून घेतली जाऊ शकते. जेव्हा आपण वर्ग 1ची मालकी देतो तेव्हाच आपण त्या जमिनीच्या विकासाला चालना देतो. पण
आणि एक मिनिट, तुम्ही जे आर्थिक मॉडेलचं कारण दिलत ना, ते आजच्या घडीला खरोखर अस्तित्वात आहे का? आज अनेक ठिकाणी कुळे अतिशय नाममात्र खंड देत आहेत किंवा काहीच देत नाहीत. नजराण्याच्या माध्यमातून किमान एक भक्कम निधी तरी देवस्थानांना मिळेल. तुम्ही जे कंपनीच्या लॅपटॉपचं उदाहरण दिलत ना, ते खूप चपखल आहे, पण तुम्ही त्याचा दुसरा पैलू विसरत आहात. कोणता पैलू? जर कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना लॅपटॉप कायमचे देऊन टाकले आणि उद्या नवीन तंत्रज्ञान आलं किंवा नवीन कर्मचारी आले, तर कंपनीकडे त्यांना देण्यासाठी कोणतीही साधन संपत्ती उरणार नाही. देवस्थाने ही माणसांसारखी मरते नाहीत. ती शेकडो वर्ष टिकणारी शाश्वत संस्था आहेत. त्यांच्या मालकीची जमीन भविष्यातील पिढ्यांच्या सांस्कृतिक अधिकाराचा भाग आहे. पण व्यवस्थापन होत नसेल तर काय उपयोग? मग त्यासाठी आपण व्यवस्थापन सुधारण्याची आणि वसुलीची यंत्रणा पारदर्शक करण्याची गरज आहे. थेट मालकी हक्क विकून टाकण्याची नाही. प्रशासन डोकेदुखी वाढू नये म्हणून थेट खाजगीकरणाचा मार्ग अवलंबत आहे. हे म्हणजे आजार डोक्याला आहे आणि आपण पाय कापत आहोत. मला वाटत नाही की प्रशासन डोकेदुखी झटकून टाकत आहे. उलट पहिल्यांदाच या समस्येला थेट भिडण्याचं धाडस दाखवलं गेलंय. पण मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक आठवण, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. नक्कीच. मी म्हणत होतो की इतर ऐतिहासिक जमीन सुधारणा कायद्यांचा तुम्ही अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की कसेल त्याची जमीन हे तत्त्व आपण लोकशाहीत आधी स्वीकारले आहे. कायद्याच्या नजरेत शेतकरी हा शेतकरी असतो. तो सामान्य जमीन कसत असो वा देवस्थानाची, त्याचे प्रश्न सारखेच असतात. कसेल त्याची जमीन हा युक्तिवाद इथे लागू होत नाही, कारण मूळ मालक इथे व्यक्ती नसून देव किंवा एक सार्वजनिक ट्रस्ट आहे. पण आपण अनेक गैरसमजही दूर केले पाहिजेत. एक मोठा गैरसमज असा आहे की सरकार सगळ्या जमिनी परस्पर वाटून टाकणार आहे. हा गैरसमज नाहीये, ही तरतुदीतील विसंगती आहे. आपण सध्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वास्तवाकडे बघूया. या कायद्याच्या अंमलबजावणीत किती मोठी विसंगती आहे हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट होतं. त्यांनी काय सांगितलं? जेव्हा तीव्र प्रतिक्रिया उमटली तेव्हा मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की देवस्थानचे कुठलेही हक्क काढले जाणार नाहीत आणि जमिनी कुणालाही दिल्या जाणार नाहीत. आता हे विधान आणि मसुदा यांची सांगड कशी घालायची? मसुद्यात स्पष्टपणे जमिनी वर्ग 1 ने वाटण्याची कायदेशीर तरतूद आहे. जर सरकारचा हेतू जमिनी न वाटण्याचाच आहे तर मसुदात तशी तरतूद आलीच कशी? बघा, प्रशासकीय प्रक्रिया आणि राजकीय विधाने यातील फरक आपण समजून घेतला पाहिजे. मसुदा म्हणजे अंतिम कायदा नसतो, ती प्राथमिक अवस्था असते. सध्या शासनाने 5 जूनपर्यंत हरकती मागवल्या आहेत. पण मग मंत्र्यांनी असं विधान का केलं? जेव्हा असा मोठा बदल प्रस्तावित असतो तेव्हा अफवा पसरतात. आता सगळ्या मंदिरांच्या जमिनी बळकावल्या जाणार अशी भीती निर्माण होते. अशा वेळी संभ्रम दूर करण्यासाठी राजकीय नेतृत्वाला आश्वासक विधाने करावी लागतात. पण कायदेशीर प्रक्रियेत जे कागदावर असतं तेच अंतिम सत्य मानलं जातं. जुलैच्या अधिवेशनात जो अंतिम कायदा येईल तो अधिक परिपक्व असेल. बरं, आपण असं गृहीत धरूया की कायदा परिपक्व असेल. पण या मसुद्यातील आणखी एक अत्यंत महत्त्वाची त्रुटी मला इथे मांडायची आहे. कोणती? प्रादेशिक असमतोल. हा कायदा संपूर्ण राज्यासाठी एकसमान न्याय देईल अशी प्रतिमा उभी केली जात आहे. पण वास्तवात मराठवाड्याला या कायद्याचा 0 ते फार तर 5% फायदा होणार आहे. अरे वा, हे खूपच मनोरंजक निरीक्षण आहे. पण मराठवाड्याला याचा फायदा का होणार नाही असं तुम्हाला वाटतं? त्याचं कारण मराठवाड्याच्या ऐतिहासिक महसुली रचनेत दडला आहे. मराठवाडा हा निजाम राजवटीखाली होता. तिथे इनाम जमिनींसाठी अतिहात नावाची संकल्पना होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथे आधीपासूनच हैदराबाद इनामे व रोख अनुदाने नाहीसे करण्याबाबत अधिनियम 1954 लागू करण्यात आला. बरोबर. अधिनियम 1952 आणि वक्फ बोर्ड कायदा 1995 अतिशय भक्कमपणे अस्तित्वात आहेत. आता गंमत बघा, या नवीन 2026च्या मसुद्यात स्पष्ट लिहिलंय की या जुन्या 3 कायद्यांना हा नवीन कायदा लागू राहणार नाही. म्हणजे मराठवाड्यातील 90% जमिनी आधीच जुन्या कायद्याच्या कक्षेत येतात. मग हा संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा कायदा कसा झाला? तुम्ही जे संदर्भ दिलेत ते ऐतिहासिकदृष्ट्या 100% बरोबर आहेत. पण तुमचा हाच युक्तिवाद माझ्या भूमिकेला अधिक बळ देतो. कसं काय? तुम्हीच सांगितलं की मराठवाड्यात 1954 पासून एक स्पष्ट कायदेशीर चौकट अस्तित्वात आहे.
मग विचार करा, जर एका विभागात 50-60 वर्षांपासून सुसूत्रता असू शकते, तर मग पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी अशी चौकट आजवर का नसावी? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की त्यांना या कायद्याची गरजच नाहीये. पेशवेकालीन गुंता सोडवण्यासाठी ठोस कायदा नव्हता. तिथे आजही 7/12वर नोंदी संदिग्ध आहेत. म्हणूनच या नव्या मसुद्याची तातडीने गरज आहे. हा कायदा मराठवाड्याला वगळत नाहीये, तर उर्वरित महाराष्ट्राला एका समान महसूल यंत्रणेत जोडण्याचा हा प्रयत्न आहे. त्याने देवस्थानांना असं वाऱ्यावर सोडलं नव्हतं. आज पश्चिम महाराष्ट्रातील चित्र खूप वेगळं आहे. वहिवाटदार म्हणतायत की आम्ही नजराणा भरायला तयार आहोत, पण आम्हाला 100% मालकी हक्क पाहिजेत. आणि त्यात चुकीचं काय आहे? यामुळे समाजात 2 गट पडले आहेत. एक गट कष्टकऱ्यांच्या न्यायाच्या नावाखाली मालकी मागतोय, तर श्रद्धाळू नागरिक आणि विश्वस्त म्हणतायत की देवाच्या जमिनी देवालाच राहू द्या. हा केवळ एका कागदावरील नोंद बदलण्याचा प्रश्न नाहीये, तर हा आस्था विरुद्ध अर्थकारण असा मोठा संघर्ष बनला आहे. त्यासाठी प्रशासनाला एखादा नाविन्यपूर्ण हायब्रिड पर्याय शोधावाच लागेल. आपण आता चर्चेच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. तुम्ही उपस्थित केलेलं आस्थाविरुद्ध अर्थकारण हे सूत्र खरोखरच विचार करायला लावणारं आहे. पण सरतेशेवटी प्रशासनाला भावनांच्या आधारावर नाही, तर कागदपत्रे आणि वास्तवाच्या आधारावर निर्णय घ्यावे लागतात. माझा युक्तिवाद हाच राहील की जो प्रत्यक्ष घाम गाळतोय त्याला न्याय देण्यासाठी वर्ग 1ची तरतूद काळाची गरज आहे. आणि माझा युक्तिवाद याच्या अगदी विरुद्ध ध्रुवावर राहील. देवस्थानाच्या मोक्याच्या जमिनींचं व्यापारीकरण रोखण्यासाठी मालकी हक्क देवस्थानाचाच अबाधित असायला हवा. कुळांना 100 वर्षांचा भाडेकरार द्या, पण मूळ मालकी संपवू नका. 5 जून नंतर सरकार ही वादग्रस्त तरतूद कायम ठेवतं की काढून टाकतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हे अगदी खरं आहे. पण या सर्व कायदेशीर गुंतागुंतीत एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे आणि मला खात्री आहे की त्यावर आपलं एकमत असेल. तो मुद्दा म्हणजे हा कायदा जेव्हा जुलैच्या अधिवेशनात पास होईल तेव्हा त्याची अंमलबजावणी सहजासहजी होणार नाही. या कायद्याला उच्च न्यायालयात नक्कीच आव्हान दिलं जाईल. हो, यावर माझं संपूर्ण एकमत आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात आणि कदाचित पुढे सर्वोच्च न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण यात मालमत्तेचा मूलभूत अधिकार आणि धार्मिक संस्थांचे अधिकार दोन्ही बाजू गुंतलेले आहेत. बरोबर. आजच्या या सखोल चर्चेतून आपण कोणताही एक विचार पूर्णपणे बरोबर किंवा चुकीचा ठरवू शकत नाही. जमीन शेकडो वर्षांचा इतिहास असणाऱ्या संस्थेची की आज ऊन पावसात त्या मातीत प्रत्यक्ष घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्याची, हा गुंतागुंतीचा प्रश्न आपण तुमच्या विचारमंथनासाठी खुला सोडत आहोत. हो, आणि जसे नवीन अपडेट्स येतील तसे आपण पुन्हा चर्चा करूच. नक्कीच. जर तुम्हाला ही चर्चा आवडत असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. पुढील व्हिडिओसाठी कोणते विषय घ्यावेत हेही आम्हाला कमेंट्समध्ये सुचवा. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.